Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Never Angel World. Me, I Sunny. And yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाले. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये. मी चाललो आता हॉस्पिटलला. रचना अभिवर जाणार आहे क्रॉफो मार्केटमध्ये. का ते जाणार आहे. सो सगळं काही आवरलेलं आहे. आज खूप पाऊस पडतोय, माहीत नाही का. म्हणतात की एकादशी जशी जवळ येते त्यावेळेस खूप पाऊस पडतं. आणि नाईसा गेली आहे स्कूलला. सनी तुम्ही पाहिलंच गेला आहे. आणि मी आणि अभि चाललो आहोत क्रॉफो मार्केटला, कारण आम्हाला ते जे हॉलमधलं झुमर आहे ते घ्यायचं, म्हणजे शँडल ते घ्यायचं आहे आम्हाला. सो तो म्हणला की आपण फटाफट नाईसा येण्याच्या आधीच जाऊन येऊ. पहिले आम्ही संध्याकाळी जाणार होतो, पण सनी फ्री होता 5 वगैरे वाजतात. त्याच्यानंतर मग पाऊस पण असं आहे, परत किती गर्दी असेल संध्याकाळच्या टायमात माहीत नाही. मग प्लॅन केला की आत्ताच फटाफट जाऊन लगेच येऊया. आंटी ते असणार आहे तोपर्यंत. अभि मला एवढा एंटरटेन करतोय, फुकटचा एंटरटेन. हिला एक फोन आला आता. तर आम्ही आता आहोत अटल सेतूवर. तर हिला फोन आला, तर अटल सेतूवर नेटवर्क नाही. तर ही बोलते की 1 मिनिटात आम्ही तुला 5 मिनिटात फोन करते. अरे म्हणजे टोटल करायचं असतं त्याचं, आणि मग फोन येणार तुम्हाला, असं समजा. असंच असतं, हे बोलण्याची पद्धत आहे माझी. सो एवढा पाऊस आहे, आणि या पावसात या माणसाला निघायचं होतं. अरे पावसाची मजा कधी घेणार? मला नाही आवडत पावसाळ्यात पावसाची मजा नाही घेणार. नाही आवडत मला. असं बघायला आवडतं किती खिडकी. सुंदर आहे बघ ती बिल्डिंग, किती सुंदर. अरे त्या खिडकी, त्या बिल्डिंगच्या एकदम टॉप फ्लोअर वर मस्त बाल्कनीत बसून पाऊस बघितला तर वेगळी गोष्ट आहे. भजी, तुझ्या नवऱ्याला भजी आणि कांदे पोहे त्याच्यामध्ये, आणि चहा. भजी, कांदे पोहे आणि चहा असू दे, त्यातच आनंद आहे हे भिजण्यापेक्षा. असो. सो आम्ही आता निघालो, बघूया आम्ही कुठे घेऊन चाललाय. एका ठिकाणी निघालेलो आहोत, आणि हिचं फायनली हिचं घर कम्प्लीट होणार आहे. आणि बस हमसे ना हो पाएगा. अरे म्हणजे छोटंसं काम होतं, एवढं मोठं करून ठेवलंय. तूच मी नाही, यांना पाहिजे. आता करतच होते, एकदाच करायचं होतं. आता कधी, आता 10 वर्ष काय बघायला नको, 10-15 वर्ष. नाहीचं लग्नाला आता राहिले. खाली केलं असं परवडलं असतं. खाली पण तेवढीच म्हणजे ईस्टर्न फ्रीवेला अशी ट्रॅफिक मी पहिल्यांदा बघितलीये. नाही, मागे कसं घेशील? हे असे फिरणारे नको आहेत आपल्याला. हा डॉल्फिन पहिले एक ठिकाणी जाऊ. काय मला तर कळत नाही बाबा ह्याच्यातनं. मस्त आहेत रे. पण फ्लावर वाला पण छान वाटतंय नाही. बॅक टू होम. वाजले आता 6:45. सो आम्ही क्रॉफो मार्केटला गेलो. मस्त लाईट पण झाली आहे किचनमध्ये अशा लाईट्स नव्हत्या आधी. इकडे ही प्रोफाईल लाईट एक लावलेली आहे, आणि त्या ज्या 2 होत्या त्या येल्लो होत्या, म्हणून मग त्या चेंज करून आता हे लाईट्स लावले आहेत. सो थोडंसं जास्त उजेड असं दिसतंय किचनमध्ये. एनिवे, सो तुम्ही पाहिलं आम्ही गेलो, मी आणि अभि, आणि मग नंतर थोडंफार शूट केलं, पण ते तिथे अलाउड नव्हतं, म्हणून मग त्यानंतर मी कुठेच केलं नाही, कारण सगळीकडे लिहिलेलं नो फोटोग्राफी, नो व्हिडिओग्राफी वगैरे. बट एवढा वेळ गेला ना, ऑलमोस्ट 2 ते 3 तास तेच बघून माझं डोकं आऊट झालं. आणि मग नंतर असं झालं की आता काय घ्यायचं, कारण एवढी दुकानं आहेत, सगळ्यांकडे सेमच आहे. काही आहेत झुमर जे एकदम असे वाईट स्प्रेड झालेले, ते मला असं वाटलं की ते नाही छान दिसणार आमच्या इथे हॉलमध्ये. सो असे खूप सारे ऑप्शन्स बघून फायनली एक डिसाईड झाला आहे. तो पण मला माहिती नाही
की कसा दिसणार आहे, पण घेतला आहे. आणि मग काही लाईट्स वगैरे होते ते पण घेतले. आंटी होत्या घरी म्हणून नाहीसला त्याने वाढलं वगैरे होतं. मग मी काहीतरी 4:15 आली, जेवली आणि मग नंतर काही नाही, ते सगळे वर्कर्स गेल्यानंतर आपली रोजची साफसफाई असते ती थोडीफार केली. आणि आज ॲक्च्युली सगळं इलेक्ट्रिशियनचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. आता उद्या हॉल फायनली पेंट होणार आहे आणि त्यानंतर ॲक्च्युअल तो एक लुक समजून येईल हॉलचा की तो कसा दिसतोय. आणि नायसाच्या रूममध्ये एक काम बाकी आहे, त्यामुळे मी तिचं रूम क्लीन नाही करू शकत आहे. मशीन वर्क करता तेव्हा ते खूप तिथे कचरा होतो, असं 10 वेळा ते क्लीन करण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून आता जेवढं आहे तेवढं ठेवलं. सनी आला हॉस्पिटल क्लिनिकवरनं, जेवला वगैरे आहे. नायसाचं होमवर्क झालेलं आहे. आता आम्ही थोडंसं रिलॅक्स करतो. ॲज सच आज काही जास्त शूट झालेलं नाही आहे. नायसाला आता भूक लागली म्हणून मी किचनमध्ये आली आहे. तिला आता वाढते जेवायला. आणि लेट्स सी, अजून संध्याकाळ बाकी आहे, जे काही असेल संध्याकाळ बाकी. कारण मी असं म्हणते, कारण मी आणि सनी आता लवकर जेवतो, लाईक 6:30-7पर्यंत. आमच्याकडे बऱ्यापैकी टाईम असतं खूप साऱ्या गप्पा करायला, खूप साऱ्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा करायला. सो तो सुद्धा आता रिलॅक्स करतो आहे आणि जे काही होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल. आणि येस, खूप लोकांनी कालचा ब्लॉग पाहिला आहे आणि खूप लोकांना जाणून घ्यायचं आहे जे ते मॅग्नेट्स ज्या शीटला लावले ती कोणती शीट आहे. सो ते मी ऑलरेडी एका व्लॉगमध्ये मेन्शन केलेलं की ती कोणती शीट आहे. मी खूप सर्च केल्यानंतर, जसं मी त्या व्लॉगमध्ये पण बोललेली की मी ॲमेझॉनवर पण खूप सर्च केलं. जेव्हा खूप लोकांना कळलं की मला मॅग्नेटसाठी काय मी जागा शोधते, तर मला खूप लोकांनी इंस्टाग्रामवरती ॲमेझॉनची लिंक्स वगैरे पाठवले. पण ते जे एक एक शीट आहे ना, हे बघा, ती एवढी शीट असेल आणि ती एक एक शीटच 200 ना 300 रुपयाची. काही तर 600-700 रुपीजला पण होते. आणि मला माहीत नाही की मला किती शीट्स लागणार आहेत. त्यानंतर मला एक पुण्याचं सुद्धा एक मिळालं जिथे ते शीट्स देत होते. पण मी बोलली एवढं पुण्याला मिळू शकतं तर ऑफकोर्स मुंबईला पण ते असू शकतं. पण थोडंसं रिसर्च केल्यानंतर कळलं की, आणि येस, ॲमेझॉनवर जे शीट्स मिळतात त्याच्यात त्यांनी हे पण लिहिलेलं की तुमचे हे जे हेवी फ्रीज मॅग्नेट्स असतात ना, ते तिथे राहू शकतात की नाही हे माहीत नाही. ते तुम्हाला ट्राय करायला पाहिजे, तेवढं त्याचं इफेक्ट नाही आहे. सो थोडंसं गुगलवरती सर्च केल्यानंतर वगैरे समजलं की अशी एक शीट येते जी हार्डवेअरमध्ये इझिली मिळते आणि त्याला म्हणतात GI शीट, म्हणजे गॅल्वनाइज्ड आयर्न शीट त्याला म्हणतात. आणि तीच आम्ही तिथे लावली. ती आता इथे अभिला रोलमध्ये मिळालेलं आहे. ती फूट्सवर येते की एवढं फूट असं वगैरे येते ती. सो त्याने ते मेजरमेंट वगैरे तो घेऊन गेलेला. सो ती मोठी होती थोडीशी, तर ती कट करावी लागली. हार्डवेअरवाले कट करून नाही देत, ते म्हणतात की ती तशीच कंपनीकडनं आहे, ते आम्ही नाही करू शकत. तुम्हाला हवे, तुम्हाला जशी साईजमध्ये हवे तसं तुम्ही करू शकतात. सो ती जी आहे ती GI शीट त्याला म्हणतात, म्हणजे गॅल्वनाइज्ड आयर्न शीट, जे तुमच्या नियरेस्ट हार्डवेअरमध्ये नक्कीच मिळेल. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकतात. आणि तीच शीट आम्ही तिथे लावली. आणि मग त्याच्यानंतर त्याला थोडंसं ते बॉर्डर्स लावलेले आहेत की ती फक्त शीट अशी प्लेन नको दिसायला, म्हणून मग त्याला ते असं बॉर्डर लावले. सो ते छान दिसते. आणि रूममध्ये काय, जसं इथे एंटर होतं ना हॉलमध्ये, फर्स्ट लुक जातो तिकडे. असं कोण जर उभं असेल ना तर फर्स्ट लुक जातो एकदम तिकडे. आणि ते एवढं सुंदर दिसतंय ना, एवढं सुंदर की मला प्रचंड आवडलेलं आहे ते. सो थँक्यू सो मच. खूप लोकांना आमची रूम आवडली, खूप लोकांनी आम्हाला छान छान असे सजेशन्स पण दिलेत. पण आता ऑलमोस्ट गोष्टी झालेल्या आहेत, आता आम्ही काही चेंज नाही करू शकत. अँड वी आर हॅपी विथ वॉट एव्हर वी हॅड डन देअर. सो आता नेक्स्ट बाकीच्या व्हिडिओजसाठी तुम्ही नक्कीच वाट बघा. नायसू खुशी बनवते. काय खुशी खुशी मला येत नाही, मला माहीत पण नाही कसं बनवायचं. पण मी एक ना हे बनवते, मी काय बनवते? सँड, पिंक कलरचं सँडवाला खुशी. हां, आणि ह्याला कलर करणार ह्याच्यासोबत. मला नाही माहिती झाकण कसं तो येतो, पण माझ्याकडे ते हे सगळी गोष्टी मी ह्याला चिटकवणार. आणि ह्याला एक थोडंसं कट करणार माहिती चिटकवणार.
ते हे स्पेस आहे. हे बघ किती स्पेस आहे. मग मी असं कट करेन ह्याला. हा हे आहे. माझा खुशी बनला आणि मला दिसेल पण म्हणजे ते दिसतं नाही ह्याच्यानी. बाबांचं टेबल झालंय, आता माझा टेबल होणार आहे पटकन. मम्माला असा वाला नाहीये, तो हा वाला खूप मोठा आहे, माझा छोटा आणि हा खूप जड आहे, माझा वीक वाला आहे. मम्माला स्टडी करायला लाईट वाला. हा लाईट. मी वीक बोलते. वीक नाही बोलायचं, लाईट बोलायचं. लाईट. ते आत्ताच बोलली सीमा. आत्ताच बोलालती बंद सीमा. झाला. बंद झालं. थांब थांब थांब. बंद झालं. अगं मी बाजूचा बटन दाबू. आई कॅमेरा पुस. मग बोला तर मैत्रिणी माऊनी दिलेलं खेळणं माझ्याकडेच आहे तुझं. तू कधी येणार आहे घ्यायला? आणि मी तुला बांगड्या आणल्यात तिकडनं वा. आणि शेंगा आणल्यात. शेंगा. मग बाई शेंगा. मग बघ आजी काय बोलते. बघ आजी बोलते काय नाही गं? ते. मोठी झाली बाई नायसा. अगं काय चाललंय. तू झोपा येते नाहीसा. तू झोप. नाही एवढं सगळं माती केरून ठेवलीये. नाही तू झोप. नायसा. तिथे बाबांची जागा आहे. मध्ये फोन लावला मी. आजीशी बोल पहिले. काय तुला आठवण नाही माझी? येते. मग भेटायला नाही आली मला. किती दिवस नाही भेटली. बोल येईल बोल. येईल मी. येशील ना? हे घे ना. फायनली द डे कम्स टू एन एंड. खूप दिवसानंतर आपण एकत्र असं बसलोय. ऐक नवीन वाटतंय घर. ऍक्च्युली अचानक एवढी लाईट वाटायला लागली आहे आमच्या रूम मध्ये ना. छान वाटतंय, फ्रेश वाटतंय मेन. आणि आम्ही काही नाही केलं आज. म्हणजे मी पण पूर्ण बिझी होती. सनी पण मी बिझी. आता- आणि वेदर आता सनी उद्यापासून ते पुढच्या संडे पर्यंत 2 फुल बिझी आहे. तारखेपर्यंत फुल बिझी फुल बिझी असंच दिसेल तुम्हाला येता जाता. जाता. आय नो. एनिवेज जेवढे आम्ही ब्लॉग्स ट्राय करू तेवढे आम्ही कंटिन्यूच करू. म्हणजे थोडंफार अपडेट्स आणि काय काय आहे ते. बट छान वाटतंय. बट वी आर सुपर एक्सायटेड टू शेअर कम्प्लीट लाईक होम हा, टूर. tour. कधी होईल मी कालचा पण vlog आतुरतेने वाट बघते. कालचा ब्लॉग खूप छान रिस्पॉन्स दिला तुम्ही. म्हणजे खूप लोकांनी बघितला. खूप छान छान सजेशन्स पण दिले. तेच मी सो मगाशी थँक्यू म्हटली. सो मच. खूप पण छान ऑलरेडी suggestions. आमचे प्लॅन्स होते आणि खूप काय गोष्टी करायच्या होत्या. पण सगळ्या गोष्टी बघायला काय लागतात. ट्युनिंग आहे आमच्या दोघांची. हे सेम शब्द मी तुमच्याशी आधी बोललीये. सेम का? शब्द बोललीये मी. म्हणजे मनी फॅक्टर तर आहेच. पण बाकीच्या गोष्टी म्हणजे इन्सेन्स की आहे सगळं छान. परत मुद्दामून तोडायचं जस्ट बिकॉज काहीतरी नवीन करायचं. दॅट इज ऑल्सो नॉट जस्टिफाईड. कारण आईने एवढ्या मेहनतीने त्यावेळी Seriously. बनवलं मी आहे. आधीच्या ब्लॉग मध्ये पण बोलले. म्हणजे आता ना काही गोष्टी तोडतात. आज आम्ही गेलो ना झुमर. आम्ही बोलतो भाई तुमच्या घरातली ईच अँड एव्हरी वस्तू जोडणं सोपं झालंय आता. पण ते काढायला एवढं प्रॉब्लेम होतोय कारण ती अशी फिटिंग त्याची केलेली आहे. मजबूत तो एकदम. झुमर पण कधी निघेल तुमचा. म्हणजे बसायला लगेच बसायला. पण काढताना किती म्हणजे किती तो स्ट्रेस आणि किती एफर्ट्स. रचना आणि अभि सकाळीच गेलेले खूप झुंबर थकलो आम्ही. खूप थकलो. सिलेक्ट केलाय. पण मला पण नाही माहित कसं आहे. म्हणजे ना एका पॉइंट नंतर तर काय झालं माहिती का. मला सगळीकडे सेमच दिसायला. म्हणजे सेमच होते काय असं नाही. पण ना तो चॉईस मला हेच निघून गेलं. आणि जिथे मला जे आवडत होतं ना त्याचं काय केलं माहिती का. मी त्यांना सांगितलं पूर्ण स्टोअरचे लाईट्स बंद करा आणि मला त्याचं उजेड बघू द्या. कारण तो फक्त लावण्यासाठी नाही लावायचा आहे. तो एक शोवाला नाही लावायचा. आता आईंनी जो लावलेला ना सगळे लाईट्स बंद म्हणजे असायचे ना तरी सुद्धा त्याची लाईट यायची आणि रूम मध्ये खूपच उजेड असायचा. सो माझं तेच होतं की असं नको की घेतो आणि त्याचा उजेडच नाही येते. पण किती प्रकार. मग मला जो आवडला ना तो एवढा सुंदर होता. एवढा सुंदर होता. पण त्याचा उजेड फालतू होता. आणि ते एक नवीन आलंय काय ते स्पीकर. नवीन नाहीये जुनच आहे. ब्ल्यूटूथ. मी तर ब्ल्यूटूथ कोण बोलतो तू काय लावणार आहेस. नाही. आणि नवीन काय माहिती का फॅनवाला झुमर.
मी बोली फॅनवाला झुमर काय असतं, लिटरली फॅन म्हणजे स्विंग, एसीचं स्विंग कसं फिरतं तसं त्याचं. तर आम्ही ज्या दुकानात जातो ना, मी माझ्या ऑफिसमध्ये लावली, कधी लावची. पण कंटाळलो आम्ही 3 तास. सो सगळ्यांनी आपली काळजी घ्या, कारण खूप पाऊस आहे इथे. तर म्हणजे वेड्यासारखं आमची तर म्हणजे पालघर खिडक्या आणि पण जोर जोरात आपटतायत. पालघर आणि वापी साईड म्हणजे सुरत साईड, गुजरात साईड, तिथे पण ऑलमोस्ट जो रेनफॉल होता तो आपल्या महाराष्ट्र मुंबईमधला जो 2005चा रेनफॉल होता 24 आवर्समध्ये 900 मिलीमीटर, तेवढा रेनफॉल 900+ तेवढा रेनफॉल आज झाला. म्हणजे खूपच तिथे परिस्थिती एकदम हे झाली आहे, म्हणजे फ्लड्ससारखी. सो येस, आपली प्लीज काळजी घ्या. आणि आपल्या इथे ऑरेंज अलर्ट आहे, पण आज बऱ्यापैकी कमी होता नवी मुंबई साईड. पण कुठे तुम्ही असाल काळजी घ्या आपली. आणि येस, जे आजूबाजूला सिच्युएशन आहे, सगळं काही चालू आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे ओपिनियन्स आहेत, आमचे पण आहेत. आम्ही आहोत, ज्यावेळी वोकल व्हायचं तेव्हा आम्ही वोकल होणारच आहोत. पण आमचे व्ह्यूज, आमचे जे ओपिनियन्स आहेत ते आम्ही डेफिनेटली आम्ही इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर थोडेफार शेअर केले आहेत थ्रू पोस्ट. आणि काय नाही, आता इट्स आवर सिरीज टाइम. आपण 2 दिवस पाहिलंच नाही, आपली एक सिरीज चालू केली आपण. सो आजकाल लवकर जेवण होतंय म्हणून लवकर सगळं काय वाईंड मी अप मगाशी सांगितलं, आमचं आमचं 6:30-7लाच आम्ही दोघं सुद्धा आता जेवतो. नवीनच फॉलो सो केलं. त्याच्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी टाइम मिळतं, म्हणजे नाहीतर- झोपण्याच्या आधी. नाही तर पहिलं कसं जेवायचं ठक लगेच बेड पकडायचो. ते म्हणजे आता एकदम क्लिनिक वाईट वरून आहे, पण एकदम मी वाईट आहे. 10 o'clockला तरी आमचं जेवण बिवण झालं असणार. सो जे पण आहे फक्त ते आपण आमची चर्चाच असणार आणि मग जो सो आता थोडं बिझी असणार आहे, कारण पुढे पण छान असं काही प्लॅन्स आहेत, ते लवकरच समजेल. आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. Till then, bye, take care and live, laugh and love. Bye bye.